सांगली शहरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळून येत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. नदीकाठच्या परिसरात दुर्गंधी पसरली असून पर्यावरणासह सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार नदीच्या पाण्यामध्ये सांडपाणी, मळी तसेच इतर प्रदूषित घटक मिसळल्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी जलचरांवर गंभीर परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर मासे मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण मंडळ तसेच सांगली महापालिका यांनी तात्काळ नदीच्या पाण्याचे नमुने तपासून प्रदूषणाचं नेमकं कारण शोधावं व जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांनी केली आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पिण्याचं पाणी उकळूनच वापरावं, अन्नपदार्थ स्वच्छतेने तयार करावेत आणि लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही आजाराची लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत असेही सांगण्यात आले. पर्यावरण व जन आरोग्याच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब असून प्रशासनाने तातडीने ठोस व प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. नमस्कार, मी संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता. गेले 2 दिवस नदीमध्ये प्रचंड प्रमाणात मासे मेलेले आहेत. शेरी नाला आणि मळी यांच्या मिश्रणाने मासे प्रचंड प्रमाणात मेलेले आहेत आणि त्याच्यामुळं गावभागामध्ये प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. तरी नागरिकांना मी एक आवाहन करतो की त्यांनी पाणी उकळून प्यावे आणि प्रशासनानं ह्या पाण्याकडं, नदीकडं लक्ष घालावे. लोकांना मी आवाहन करतो, सांगलीकरांना, की पाणी उकळून प्या आणि वेळीच दवाखान्यात जावा.